भूल तज्ञाच्या चुकीमुळे ओव्हरडोस दिल्यामुळे एखादा अमुक अमुक व्यक्ती दगावला, अमुक अमुक बाळाला त्रास झाला. तर खरंच तसं काही असतं का? चुकीचा डोस, ओव्हरडोस किंवा भूलतज्ञांनी तो डोसच योग्य नाही दिला, अशा काही गोष्टी असतात का? एक्झॅक्टली असंच असतं असं म्हणू नाही शकत आपण. प्रत्येक पेशंट डिफरंट असतो. प्रत्येक ड्रग्जला तो वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो. समजा 1 मिलीग्राम ऑफ मिडाझोलाम दिलं, त्याच्यामध्ये पेशंट शांत झोपला. दुसरा एखादा पेशंट त्याला 5 मिलीग्राम पर्यंत दिल्यावर पण झोपत नाही. तर मी आधी पण सांगितलं की हा डोस एक थंब रूल नाहीये याचा. आपल्याला टायट्रेटेड प्रमाणात डोसेस द्यावे लागतात. आणि आपण अॅनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंट त्यातनं आउट येणं ही पण एक बॉडीची मेकॅनिझम आहे. त्याला किती वेळ लागू शकतो याचं सुद्धा गणित असं नसतं. त्याच्यामुळे आपण टायट्रेटेड डोसेस देतो, स्लोली इंड्यूस करतो. ॲडिक्वेट लेवल ऑफ अॅनेस्थेशिया म्हणजे डेप्थ पण अॅनेस्थेशियाची मेंटेन झाली पाहिजे आणि खूप डीप पण नाही गेला पाहिजे. याच्यावरून म्हणजे इट्स अन आर्ट. ऍक्च्युली आर्टिस्टिकली हे सगळं काम केलं जातं, तितकंच ते रिव्हर्स पण व्हायला पाहिजे. याप्रमाणे एक्सपर्ट आपल्या अभ्यासाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. कधी कधी अशा गोष्टी होतात की पेशंट अॅनेस्थेशियाच्या बाहेर येत नाही, अशा दुर्घटना होतात आणि अॅनेस्थेशियाला ब्लेम पण केलं जातं. पण असं अजिबातच नाहीये की ओव्हरडोसमुळे पेशंट दगावला किंवा पेशंटला हा प्रॉब्लेम झाला, असं होऊच शकत नाही.